नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। मित्रांनो, या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। बातमी आहे शिवसेनेच्या गोठ्यातून। अखेर ठाकरेंच्या शिवसेनेत येणाऱ्या शिंदे गटातील आमदारांची यादी झाली जाहीर। अखेर ठाकरेंनी आपला डाव टाकलाच। ठाकरेंनी एका दगडात मारले, एक नाही दोन नाही तर तब्बल 12 पक्षी। सर्वात मोठी बातमी मित्रांनो, जाणून घेऊयात आजच्या या बातमीपत्रात। त्या अगोदर आपण जर ठाकरेंचे समर्थक असाल तर कमेंटमध्ये जय शिवसेना लिहायला विसरू नका। मित्रांनो, जय महाराष्ट्र। एकनाथ शिंदेंना झटका देणारी बातमी समोर येत आहे। शिंदे गटातील तब्बल 12 आमदारांनी आता उद्धव ठाकरे यांच्याकडे जायचा मोठा निर्णय घेतला आहे। त्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यातल्या त्यात आता या 12 आमदारांची यादी सुद्धा जाहीर झाली आहे। चला तर पाहूयात कोण आहेत हे 12 आमदार आणि सविस्तर बातमी काय आहे ते। एकनाथ शिंदेंनी शिवसेना फोडली खरी, पण स्वतःच्या आमदारांना आता ते आपल्याकडे मन वळवण्यात अपयशी ठरताना दिसत आहे। कारण एकनाथ शिंदेने हर एक आमदारांना शब्द दिला होता की जोपर्यंत मी आहे तोपर्यंत कुठल्याही आमदारांना काहीही कमी पडून देणार नाही आणि सर्वांना समान वागणूक मिळेल। मात्र आता हेच एकनाथ शिंदे कुठेतरी आपल्या आमदारांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करताना दिसत नाही आहेत। शिंदे गटातील काही आमदारांना आमदारकी मिळाली खरी आणि मंत्रिपदही मिळाले खरे, पण या पलीकडे जाऊन विचार केला तर विकास कामासाठी लागणारे निधी या आमदारांना कमी पडत आहे किंवा मिळतच नाही असे म्हणावे लागेल। कारण अजितदादांकडे असलेल्या तिजोरीच्या चाव्या या फक्त भाजपा आणि राष्ट्रवादीच्या आमदारांसाठीच उघडताना दिसत आहे। या नाराज आमदारांनी अनेकदाही आपली नाराजी शिंदेंसमोर बोलूनही दाखवली, किंबहुना देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बसून यावर मीटिंगही झाली, पण यावर काहीच तोडगा निघाला नाही। त्यामुळे आता हे आमदार विकास कामे जर आपल्या प्रभागात नाही झाले तर या पुढच्या निवडणुकीत आपल्याला जनता निवडून देणार नाही हे सुद्धा आता या नाराज आमदारांना वाटत आहे। आता हेच नाराज 12 आमदार बंडखोरीत असल्याची माहितीही पुढे येत आहे। या आमदारांनी एक एक करून आता उद्धव ठाकरेंशी चांगला संपर्क साधला आहे। या आमदारांनी स्पष्ट सांगितलं आहे की आता बाद झाले, आम्हाला सत्ता नको आहे, पैसा नको आहे, आम्हाला सन्मान हवा आहे आणि ते सन्मान आम्हाला फक्त आणि फक्त उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत मिळू शकतो। कारण आज म्हणजे शिंदेच्या शिवसेनेत आमदारांची अवस्था बस म्हणले तर बस आणि उठ म्हणले तर उठ अशी झाली आहे। भलेही आमदार शिंदे गटाचे आहेत तरी मात्र या आमदारांना ऐकावे फक्त फडणवीसांचे लागते आणि या गटात त्यांना मान सन्मानही मिळत नाही आहे। म्हणूनच आता या आमदारांनी टोकाचे निर्णय उचलून ठाकरेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे आणि या आमदारांनी ठरवलं आहे की जोपर्यंत ठाकरे साहेब आम्हाला माफ करणार नाही तोपर्यंत आम्ही रोज ठाकरे साहेबांशी संपर्कात राहणार आहोत। काही आमदारांचेही असं म्हणणं आहे। चला तर पाहूयात या यादीमध्ये कोणकोणते आमदार आहेत। पहिल्या क्रमांकावर येतात अब्दुल सत्तार, दुसऱ्या नंबरवर आहेत प्रकाश आंबेडकर, तिसऱ्या नंबरवर आहेत उदय सामंत, चौथ्या नंबरवर आहेत गुलाबराव पाटील, पाचव्या नंबरवर आहेत दीपक केसरकर, सहाव्या नंबरवर आहेत शंभूराजे देसाई, सातव्या नंबरवर आहेत भरत गोगावले, आठव्या नंबरवर आहेत प्रताप सरनाईक, नवव्या नंबरवर आहेत दादा भुसे, 10व्या नंबरवर आहेत संदीपान भुमरे आणि 11व्या नंबर आहेत अर्जुन खोतकर आणि 12व्या नंबरवर आहेत तानाजी सावंत। अशी या आमदारांची नावे आहेत। त्यामुळे आता शिंदे गटात जबरदस्त खळबळ माजली आहे हे मात्र नक्की। काही नेतेही गप्प आहेत, काहींनी पत्रकारांशी बोलणंही टाळलं आहे आणि त्यांच्यापासून दूर राहणंही पसंत केलं आहे। या संदर्भात एकनाथ शिंदेनी सर्व आमदारांची बैठकी बोलवली होती। मात्र या बैठकीत शिंदे या नाराज आमदारांना आपल्याकडे मन वळून घेण्यात अपयशी ठरले असल्याचीही माहिती समोर येत आहे। पण इतके मात्र खरं मित्रांनो, ज्या आमदारांनी इतके वर्ष ठाकरेंच्या शिवसेनेत काढले आता त्या आमदारांना फार काळ दुसरीकडे दुसऱ्या गटात राहणं अवघड झालं आहे। कारण जो मान सन्मान मातोश्रीवर भेटत होता, महाराष्ट्रात फिरताना ठाकरेंचा वाघ आला रे वाघ आला अशा घोषणा होत होत्या, आता महाराष्ट्रातील ही जनता यांना गद्दार खोकेबाज 50 खोके एकदम ओके ही उपाधी देतानाही दिसत आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? हे खरेच 12 आमदार फार दिवस शिंदे सोबत टिकतील का? शिंदे गट आता हळूहळू रिकामी होईल का? महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरेंचा भगवा घुमणार का? आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।